नेते त्यांचे हे ते जातीचे. आता छगन भुजबळ म्हणजे थोड्या माळ्याचा नेता, सगळ्या माळ्याचा नाही. सगळ्या माळ्याने काय केलं? जे कोण जाईन ते काँग्रेसचा नेता, ते जातीचं, ते तर कोणत्या जातीचं मिळलं नाही. हे असले हे जातीचे नेते आहेत. याच्यात ओबीसीचा काय संबंध नाही. इथून पुढे 2-3 जाती मराठ्यांनी सोडून द्यायच्या आता, आणि बाकीच्या 350-400 जाती आता आपण एकमेकाबरोबर प्रेमान राहायचं. यांच्यापेक्षा खूप ताकदवर येते. काय गरज नाही कोणाची यांच्या मागं पळायची. कोण कोण जातील काय घेणं नाही आम्हाला. फक्त मुख्यमंत्र्यांना आमचं जाहीरपणानं सांगणं आहे, मराठ्यांच्या आरक्षणाला किंवा त्या JRला त्याचा अवमान होईल असं त्यांचं ऐकून एकही पाऊल उचलायचं मुख्यमंत्र्यांनी नाही. छगन भुजबळ तुमचं सरकार गिअरमध्ये आणण्यासाठी आलेलं आहे आणि मराठ्यांना ते पाऊल उचलायचं नाही आणि ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नका. त्याचं ऐकून आमचे प्रमाणपत्र थांबायचे नाही. दिवाळीच्या आत हैदराबादच्या गॅजेटच्या प्रमाणे मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करायची. नसता पुन्हा आंदोलनाचा वाईट दिवस सरकार समोर उभा राहणार. वडेट्टीवार हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्या अर्थानं काँग्रेसचा विरोध आहे या सगळ्या परिस्थितीत असं दिसतंय. राहुल गांधींनी सांगितलं वाटतं तिकडून देऊ लाल्या, त्यांनी सांगितलं वाटतं इकडे याला. कारण सध्या काँग्रेस मराठ्यांच्या विरोधात लय बोलायला लागले. उपकाराची परतफेड केली वाटतं ना मराठ्याची लोकसभेची. काँग्रेस हे मराठ्यांची उपकाराची परतफेड करायला लागलं वाटतं. जेव्हा सुपडा साफ करून घेईन आणि मग त्या वडंटीवारला एकट्यालाच आवळून बस म्हणा. राहुल गांधी म्हणा एकट्यालाच घेऊन बस, त्याला आवळून बस. तुम्ही आता म्हणाय दिवाळीपर्यंत हैदराबाद गॅजेट लागू करा, अन्यथा पुन्हा आंदोलन, म्हणजे हे इशारा सरकारला वाटप करा म्हणतोय मी, लागू करा नाही म्हणा. हैदराबादच्या गॅजेटच्या प्रमाणे जो JR काढला त्याप्रमाणे मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे. प्रमाणपत्र वाटप सुरू करा. पुन्हा तेच सांगतो. पुन्हा जर तराला आम्ही लागलो तर अवघड आहे आणि अवघड होईल सुद्धा. हे पण जाहीर असं सांगतोय मुख्यमंत्र्यांना आणि विशेष करून विखे साहेबांना सांगतो. जी प्रतिमा राज्यात तुमची तयार झाली तिला आता डागळू देऊ नका. मराठ्यांच्या नजरेतून विखे साहेबांनी आता उतरू नका. त्यामुळं मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी त्याचे प्रमाणपत्र द्या. यालाच जोडून एक विखे साहेबाला आणि फडणवीस साहेबांना सांगतो, संभाजीनगर आणि जालना जिल्हा हा पूर्वी एक होता. इथं 2,54,000 कुणबी होते. ते कुठं गायब केले जरा याचं उत्तर आम्हाला द्या. 39% कुणबी हा बीड जिल्ह्यात, 100% मराठा समाजापैकी. नेमके हे कुठे गेले? जवळपास 1,70,000 नांदेडकडे, थोडा मागं पुढं होईल आकडा. हे लोक गेले कुठं? हे गायब कुठं केले? हे कुणबी आहेत सगळे. जवळपास 1,02,000 परभणी जिल्ह्यात. हे कुणबी कुठं गेले? म्हणून हैदराबादच्या गॅजेटियरमध्ये जी संख्या दिली 2.5 लाख जालना आणि संभाजीनगर, तर आत्ताचे हे मराठी तेच कुणबी आहेत. सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र JR प्रमाणे द्यायला सुरू करा. तुम्ही मजा बघता, आज करू, उद्या करू, परदेशी करू, थांबून करू, बघू जमतंय का. तर तुमच्या नरड्यावर येईन बरं का विखे साहेब आणि फडणवीस साहेब. तुम्हाला दोघांना सांगतो, तुमच्या नरड्यावर येईल. आणि मग म्हणताना आता पळा, तर पळायला जागा बी नाही, मग काम करायला जागा पण नाही. मग तुम्हाला मी विनंतीपूर्वक सांगतोय, हैदराबादच्या गॅजेटप्रमाणे मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे. त्याचे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा. बहाणे सांगू नका दिवाळीच्या आत. हेच तर अभ्यासक सांगतात तुम्हाला की हैदराबाद गॅजेटियर मध्ये फक्त संख्या आहे आणि हे शोधण्यासाठी, याचा दस्तऐवज शोधण्यासाठी सरकार 2 वेळा हैदराबादला जाऊन आलं. मात्र ना तालुका स्तरावरची माहिती सरकारकडे आहे, ना गाव पातळीची आहे, ना व्यक्ती पातळीची आहे. आणि त्यामुळेच हैदराबाद गॅजेटियर मध्ये जे पुरावे द्यायचे आहेत नातेवाईकाचे, ते कुठून द्यायचे हा तर प्रश्न आहे मुळात. तुमच्याकडे बी अभ्यासक आहेत का? अभ्यासक तुमच्याकडे बी येतात? हेच तर सांगतायत अभ्यासक तुम्हाला जे बोलतायत ते. हा ना, तेच म्हणलं तुमच्याकडे बी अभ्यासक येत. बाय 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 बाय, यादीच करावं लागेल का अभ्यासकाच्या. हे बघा, आज हे
4 तारीख बरोबर ना? 4च ना? आज 4 तारखेला आपण ह्या खोलीत गॅलेक्सी हॉस्पिटलला या खोलीत आपण आता 15 जण आहे आत्ता 4 तारीख 2025 साली 2050 ला आपल्या 15 जणांची किमान 50 जण असतील हे तुम्हाला मान्य करावं लागेल. तुमच्याच अभ्यासकाचं तुमचंच उत्तर तुम्हाला देतोय. तसं त्या काळी संख्या होती 2.5 लाख संभाजीनगर आणि जालन्यात. तुम्हाला तहसीलला काय पाहिजे? तुम्हाला माहिती कोणची गोळा करायची? याच्यापेक्षा गॅजेट काय सांगतंय? 2.5 लाख संभाजीनगर आणि जालन्यात होते. म्हणजे आत्ताचे संभाजीनगर जालन्यातले सगळे मराठी कुणबी आहेत. क्लिअर आहे ना? कोणचा अभ्यासक रे? कोण अभ्यासक काय याचं काय? इथला प्रत्येक जिल्ह्यातला जो कुणबी आहे त्या काळचा 1881चा 1901चा तो मराठा कुणबी आहे. जसं की या खोलीत आपण आता 15 आहेत. 20-25 वर्षांना त्याचे 50 झाले. हे 15ला तर द्या. चला गॅजेट प्रमाणे चला तुम्हाला सापडणार ना आणि चला गॅजेट प्रमाणे 15ला द्या. उदाहरणार्थ 2.5 लाख संभाजीनगर जालना जिल्ह्यातल्या चला द्या त्यांना. त्यांचा 67चा पुरावा घ्या पूर्वीचा आणि द्या त्यांना. त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकाला कसं द्यायचं आम्ही बघू. चला करा सुरू. येड नका घेऊ ह्या अभ्यासकाचं. काय आता अभ्यासक म्हणलं का जाऊ दे. असं आहे की पण 2050 ला ह्या खोलीमध्ये जे 15 होते हे कोण आहेत हेच माहिती नाही यांना अजून. ते कुठे शोधायचे हा प्रश्न आहे. अहो हाईत हेच मराठी कुणबी आहेत ना हो. अरे अभ्यासकाने डोकं खोराक केलं लोकांचं. यांना आयुष्यात काही आलं नाही. तुम्हाला पकडीला का कोण ती येडाला बेकार आहे बरं का. पडू नका येड्यात जाताना त्या. दुसरं एक आता बच्चू कडू असं म्हणाले की तुमच्या आंदोलनासोबत आंदोलन करण्याची त्यांची इच्छा आहे. ऑलरेडी ते आंदोलन करतायत शेतकऱ्यांच्या संदर्भात. काय झालं? शेतकऱ्यांच्या संदर्भात तुम्ही आंदोलन करणार असं घोषणा केली ना. ते पण म्हणाले की मी पण तुमच्यासोबत ते आंदोलनात तयार आहे. होईल ना आता बैठक होईल. दिवाळीच्या नंतर बैठक होईल ना. आपण सगळ्यांना बोलून एकत्र शेतकऱ्यांसाठी. पाटील साहेब शेतकऱ्यांचा एवढा मोठा प्रश्न आहे. सगळे प्रश्न असताना राज्य सरकार आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव याच्यावर आता फार जास्त जो अमरावतीमध्ये परिस्थिती तणावपूर्ण झालेली या विषयावर सरकारला या सगळ्या गोष्टीसाठी लक्ष हटवण्यासाठी असं काही कुठं होण्याची शक्यता आहे? नाही लक्ष हटत नसतं. काय असतो एक नाद असतो लागलेला आणि तेढ निर्माण करल्याशिवाय आपल्याला करमत नाही. अशा वृत्तीचे काही राजकीय नेते असतील. यांच्या ह्या नाशक्या भूमिकेमुळं अशी परिस्थिती उद्भवती. परंतु नेटानं आणि धाडसानं त्याला तोंड द्यायचं असतं. सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी हपकायचं नसतं, घाबरायचं नसतं. संकट येत असतं. त्या संकटाला सामोरं जायचं धाडसानं हे प्रत्येकानं आपण आपल्या रक्तात भिनून घेतलं पाहिजे. कुठं लय मोठे गँग आली म्हणून घाबरून बसायची गरज नाही. त्याला तोंड देणं सुद्धा गरजेचं आहे. तर ते बंद होईल. जर आपण त्याला तोंड नाही दिलं तर ते बंद होणार नाही. ते जास्त करत राहतील. प्रत्येकाला अन्याय होत असेल तर धाडसानं त्या अन्यायाला सामोरा प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांनी जाणं गरजेचं आहे. ओबीसींचा सर्वात मोठा विश्वासघात आरएसएस आणि भाजपने केलाय. त्यामुळे ओबीसींनी स्वतःची लढाई स्वतः लढावी असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यांचं नारीचं काय समज. धन्यवाद. चला फिनिश डू फिनिश करायचं फिनिश. लक्ष्मण हाकेंनी एक पोस्ट केली. लक्ष्मण हाके यांनी एक पोस्ट केली आणि त्यांनी सांगितलं की माझ्यावर 9 हल्ले झाले आणि 9 हल्ले करणारे हे जरांगे पाटलाच्या जवळचे. चला झालं की प्रश्न. चला सचिन
बंद करा. पाटील थांबा. सचिन खरात असं म्हणतात, मनोज हा. जरांगे पाटील यांनी 1994चा GR रद्द करावा अशा मागणी केली आहे. या मागणीचा पुनर्विचार करावा आणि 1974च्या GRच्या बाजूने यावं. आणि ते असंही म्हणाले की पायला दुखणं झालं तर पाय कापत नसतो, त्याचा इलाज करायला. नाही मला नाही समजलं. म्हणजे 1994 जो GR रद्द करण्याची जी तुम्ही मागणी काल केली आहे, बोलतो. तर त्याला ते विरोध करतायत आणि असं त्यांनी म्हणतात म्हटलं या मागणीचा पुनर्विचार नाही, त्यांनी खरंच साहेबांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. राजकीय व्यक्ती डोळ्यासमोर ठेवून न बोलता आमच्यावरती काय अन्याय व्हायला लागलाय त्या GRमुळं हे डोळ्यासमोर ठेवून त्यांनी बोला. ठीक आहे, बंद करा. मीटिंग घेतली जाते, स्वतः मुख्यमंत्री या मीटिंगला उपस्थित असणार आहे. आणि या सगळ्या मीटिंग पूर्वी विजय वडेट्टीवार असं म्हणाले की मराठा जो GR काढलाय तो रद्द करण्याची आपली प्रमुख मागणी असणार. मला आपल्याच माध्यमातून कळतंय की आज मुख्यमंत्र्यांनी काही जातीच्या नेत्यांची बैठक घेतली म्हणून. कारण ठराविक जातीचे नेते आणि त्यांची बैठक आज मुख्यमंत्री साहेबांनी बोलवली. आता कशासाठी बोलवली आम्हाला माहीत नाही आणि बोलवलं म्हणून काय झालं हरकत नाही, परंतु मराठ्यांच्या आरक्षणाला कुठंही वेगळा फाटा दिला जाईल असं एकही पाऊल सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी उचलायचं नाही. कारण आमचं आरक्षण हे हक्काचं आहे, आमच्या नोंदीचं आहे. त्यामुळं बाकीच्या भानगडीत मुख्यमंत्र्यांनी पडू नये एवढी आमची मात्र फक्त मुख्यमंत्र्यांकडं इच्छा आहे की मराठ्यांचं आणि मराठ्यांच्या पोराचं वाटोळं होईल असं आपण एकही पाऊल काही जातीवादी नेत्यांचं ऐकून उचलू नाही, नसता पुढचे परिणाम तुम्हाला बघावं लागणार. वडेट्टीवार म्हणतात की मराठा आरक्षणासाठी जो GR केलाय तो रद्द करण्याची मागणी आमची या बैठकीत राहणार. त्याचं कोण ऐकतो बुंगळ्याचं ते बोंबलतं उगा मतासाठी. त्या लाल्याने सांगितलं असेल तिकडून दिल्लीला, ते गांधी एक लाल्या त्याने सांगितलं असेल मराठ्याच्या विरोधात बोल म्हणून. कारण काँग्रेस सध्या मराठ्यांच्या विरोधात जास्त बोलायला लागले, त्यामुळे त्यांनी सांगितलं असेल ते बोलतंय. याचं कोण ऐकतं इथं? त्याला सुधारणा. जातीचा नेता होऊन बसला आणि मतासाठी ओबीसीचा नेता म्हणायचं. हे ओबीसीचा नेताच नाही याच्यात कुणीच, हे फक्त ठराविक लाभार्थी टोळीच्या जातीचे नेते येते. यांना उगा आता लय बुळबुळ करतात म्हणून ते मुख्यमंत्र्याला एखाद्या दिवस काय यांच्या तोंडावर हात फिरावं लागतो, बोलून घ्यावं लागतंय. कारण मुख्यमंत्र्यांनी यांची अवकात ओळखली आता, यांच्या उड्या कुठपर्यंत आहेत म्हणून. हे सीमित झाले आता जातीपुरते. हे ओबीसीचे नेते होऊच शकत नाहीत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळं काय कुणाच्या बापाची पेंड आहे काय GR रद्द करणं? हैदराबादच्या गॅजेटच्या आधारे तो GR काढला आहे. मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे यासाठी तो GR काढला आहे. असं रद्द करणं आणि हे करणं सोप्या गोष्टी आहेत का? आमची पण मागणी आहे ना. आता आम्ही पण निवेदन द्यायला लागलो, मागणी पण केली की 1994चं GR रद्द करा. वरचं 2% आरक्षण ते पण रद्द करा. 50%च्या वर गेले. आणि मंडल कमिशननं दिलेलं 14% आरक्षण, त्याच्यानंतर ज्या जाती घातल्या त्या सगळ्या जाती बाहेर काढा. आम्ही काही जातींनी असं सांगितलं की आम्ही बंजारा समाजासारखे दिसतो म्हणून बंजारा समाजाचं आरक्षण घेतलंय. त्या त्यांच्यासारख्या बंजारा समाजासारख्या दिसत नाही आहेत त्या पण बाहेर काढा. कारण आता जशाल तशीच फाईट होणार आहे इथून पुढे.